खूप खूप अभिनंदन सर्वप्रथम तर तुमचा जो नारा होता अबकी बार सौ पार, ऑलमोस्ट तुम्ही त्याच्याजवळ आलात. ती खात्री आधीपासून होती का, पण नेमकी का होती आणि कसे तुम्ही त्याला जो पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीने 2017 पासून सत्तेत आल्यापासून जो शहराचा विकास केला होता त्याची ही पोचपावती मी हेच तुम्हाला या निमित्ताने सांगतो. भारतीय जनता पार्टीवर लोकांचा जो विश्वास आहे हा तुम्ही सगळ्यांनी बघितलाय. 100 पारचा नारा जो भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष असतील किंवा आमचे आमदार असतील या सर्वांनी दिला, त्यात लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व पिंपरी चिंचवड वासियांचे मी धन्यवाद मानतो. तुषारजी, तुम्ही जसं म्हणाल ती पिंपरी चिंचवड वासियांनी तुम्हाला दणदणीत रित्या जिंकून दिलं. त्या कृतज्ञ प्रत्यर्थ तुम्ही आता कुठलं आश्वासन यांना द्याल की जे मागच्या काही वर्षात राहिलं होतं आणि त्याची आत्ता गरज आहे? तुमच्या डोक्यात आता ती कुठली कल्पना आहे की ते पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांना मी एवढं सांगू इच्छितो, जो पाणी प्रश्न शहरातला आहे त्यासाठी नक्कीच भारतीय जनता पार्टी पुढच्या 50 वर्षाचा विचार करून या शहराचा पाणी प्रश्न नक्कीच मिटवेल. एक लास्ट तुमचा फार वेळ घेत नाही, हरित सेतूबद्दल खूप चर्चा आहे. त्या प्रश्नाकडे तुम्ही कशा नजरेने पाहाल आणि त्याच्याबद्दल तुमच्या म्हणजे नागरिकांच्या असंतोषाला काय उत्तर द्याल? हरित सेतू या विषयावर मागं आम्ही कमिशनरच्या विषयावर चर्चा केली असता कमिशनरांनी आम्हाला ट्रॅफिकच्या रूल्सचे नियम सांगितले होते. नक्कीच आम्ही त्याच्यावर अभ्यास करून त्या विषयावरचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू. खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा.